सर, आपण अनेकांविषयी किंवा तुमच्या गुरूंविषयी खूप बोलला, पण प्रदीप निफाडकर सर हे अत्यंत नावाजलेले गझलकार आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या काही गझला हे प्रेक्षकांना जरूर ऐकाव्यात. तू एक वाक्य बोलला की तुम्ही बाकीच्याबद्दल बोलला. मला बाकीच्याबद्दल बोलायलाच आवडतं. माझ्याबद्दल मी कमी बोलतो आणि माझं असो, पण राजस्थानच्या महाराष्ट्रातल्या खास लोकांसाठी एक पहिली गझल ऐकवतो. पाखराला तमान दाण्याची. कल्पना अशी केली की एक झाडावर पाखरू बसलंय आणि खाली दाणे टाकलेत, पण ते दाणे खात नाही आहे. तर काय कारण असावं? मला असं वाटतं तो कोणाची वाट बघत असेल पाखरू. तो वाट बघत असेल तर ते दाणे घेऊन ठेवेल ना, तिला चोची चोच भरवायला ते घेऊन ठेवेल. काय कवीच्या मनात काय? गझलची गंमत ही आहे की गझलमध्ये दुसऱ्या ओळीत धक्का असतो. सगळ्याच तशा असतात असं नाही, पण असतो. आता इथं गंमत अशी. पाखराला तमान दाण्याची वेळ आहे, वेळ आहे मजेत गाण्याची. पाखरा गाणं गाताना भूक लागत नाही. तान भूक विसरून जातो. मनातही आलं नव्हतं. पाखराला तमान दाण्याची वेळ आहे मजेत गाण्याची. आता गंमत बघा. काढले चित्र मेनकेचे मी. उर्वशी, मेनका, रंभा अप्सरा आहेत ना, त्यातल्या मेनकेचं चित्र मी काढलं, ड्रॉइंग केलं. का केलं? काय कल्पना? आता तुम्ही लढवत बसायची की काय असेल, का काढलं असेल यांनी चित्र, ती आली होती म्हणून का, काय झालंय? नाही, मग ते पुढच्या वेळी. ते काढले चित्र मेनकेचे मी. भूक होती, भूक होती तुला पाहण्याची. प्रेयसीला बघायची भूक होती, दुधाची तहान ताकावर भागवावी. ती मेनकेपेक्षा इतकी सुंदर आहे की मी तिचं मेनकेचं चित्र काढून दुधाची तहान ताकावर भागवावी. की काढले चित्र मेनकेचे मी. भूक होती तुला पाहण्याची. भूक होती तुला पाहण्याची. पाखराला तमान दाण्याची वाढले भाव. आता गझलमध्ये ही गंमत आहे की मी इथं रोमॅन्टिक म्हटलंय की काढले चित्र मी. आता पुढचा शेर सामाजिक आहे. वाढले भाव सर्व वस्तूंचे. डाळी महाग, पेट्रोल महाग, रॉकेल महाग, गॅस महाग, सगळं महाग आहे. पण एक गोष्ट स्वस्त आल्याची लक्षात येत नाही आपल्याला. ती कोणती? वाढले भाव सर्व वस्तूंचे. जिंदगी फक्त. गझलमध्ये ही गंमत आहे की एक रोमॅन्टिक शेर मी लिहिला, काढले चित्र. आता मी सामाजिककडे जातोय. वाढले भाव सर्व वस्तूंचे. डाळी महाग, पेट्रोल महाग, गॅस महाग, सगळं महाग झालं आहे. पण एक गोष्ट स्वस्त आली. ती कोणती? वाढले भाव सर्व वस्तूंचे. जिंदगी फक्त, जिंदगी फक्त चार आण्याची. जिंदगी फक्त चार आण्याची.
पाखराला तमान दाण्याची. चंद्र माझ्याच सारखा आहे. आता कवीचं आहे गंमत बघायची. कवी काय म्हणतोय, चंद्र माझ्यासारखा, मी चंद्रासारखा नाही आहे. एक शानपण त्याचं काय म्हणा. का त्या चंद्रामध्ये माझ्यामध्ये काय साम्य आहे. नुसते पांढरे कपडे घालणं नाही, तर चंद्रामध्ये माझ्यामध्ये काय साम्य ते पुढच्या ओळीत कळतं. चंद्र माझ्याच सारखा आहे, पाहतो वाट सूर्य जाण्याची. पाहतो वाट सूर्य जाण्याची. पाखराला तमान दाण्याची. चंद्र माझ्याच सारखा आहे, पाय सोडून बैसले कोणी. नदी किनारी आपण दृश्य बघतो की पाय सोडून असे बसतात पाण्यात, सगळीकडे दिसतं. तर मग काय गंमत झाली. पाय सोडून बैसले कोणी, थांबली हालचाल पाण्याची. थांबली एवढे सुंदर पाय दिसले होते, कशाला सोडेल, त्यांनी धरून ठेवलं, फ्रीज झालं पाणी. पाय सोडून बैसले कोणी, थांबली हालचाल पाण्याची. आणि शेवटचा शेर, बरेच आहेत त्यात, पण शेवटचा. संमती द्या, परवानगी, परमिशन कशाला द्यायची, कोणाला द्यायची, पुढच्या ओळीतील. संमती द्या प्रदीप राजे हो. बर हा. संमती द्या प्रदीप राजे हो. हौस पुरवा तिच्या उखाण्याची. तिला उखाणा घ्यायचा आहे, तर तिला परवानगी देऊन टाका तुमचं नाव गुंफायची. संमती द्या प्रदीप राजे हो. हौस पुरवा तिच्या उखाण्याची. पाखराला. फार सुंदर. येस. आता भूपाळी जो प्रकार आहे त्याचं एखादं काही ऐकवता आलं तर नाही, म्हणजे लोकांच्या भूपाळी हे त्या शीर्षक मी गजलेला एका दिलेला आहे. अशा बऱ्याच गजला आहेत, सुगंधी तू, भूपाळी, बऱ्याच आहेत. एकाच दुसरा शेर ऐकवतो, बरोबर, सगळ्याच गजला ऐकवत किती वेळ घ्यायचा आहे. शक्य. पण जसं स्वप्न मेण्याचे मी काही शेर ऐकवले, तसं भूपाळीचं म्हणजे त्यामध्ये एक आहे की एकमेकांना विसरणे शक्य नाही. एकमेकांना विसरणे शक्य नाही, ही नशा आता उतरणे शक्य नाही. मद्याची, दारूची नशा जी असते ती एका रात्रीतनं उतरते. किंवा पेरू बिरू सारखं काहीतरी खायला चहा दिला तर कदाचित पटकन उतरते. पण गझलेची नशा, मैत्रीची नशा, प्रेमाची नशा, प्रत्येक गोष्टीची एक नशा असते. तशी आपली नशा आहे मैत्रीची, प्रेमाची. एकमेकांना विसरणे शक्य नाही, ही नशा आता उतरणे शक्य नाही. तू जरी आलीस भूपाळीप्रमाणे, तू जरी आलीस भूपाळीप्रमाणे, हाय माझी रात्र सरणे शक्य नाही. हाय माझी रात्र सरणे शक्य नाही. आणि शेवटचं शेर त्या गजलेमध्ये आहेत अजून 2-3, पण शेवटचं त्यातला की एकमेकांना विसरणे शक्य नाही, ही नशा आता उतरणे शक्य नाही. मी जगी उरणारही नाही, परंतु अमरपट्टा कोणीच घेऊन नाही आलं. एक दिवस मरायचंच आहे, तुला एक आहे मला एक आहे, मरायचंच आहे ना, प्रत्येकाला जायचं आहे.
मग मी काय अमरपट्टा नाही घेऊन आलो. मग मी काय, मी जरी उरणार नाही, मी जगी उरणारही नाही, परंतु मी जगी उरणारही नाही, परंतु काय गझलेतून उरणे शक्य नाही. वा वा वा. माझी गझल अमर आहे ना. मी तुझे केले अमरबाई आहे ना, तसं आहे ते. तर ते गझलला अमर केलेलं आहे, त्यामुळे ती आहे. किंवा सुगंधी तू सारखी गझल जी आहे त्यामध्ये मी असं तुम्हाला उत्स्फूर्तपणे ऐकवा तसं काही, म्हणजे मी आपलं सहज एक नाम हे दाखवलं. नाही, कारण काय एवढं सोपं नाहीये ते सादरीकरण. हो. कसं आहे की त्याची स्मरणशक्ती, आम्ही 2 ओळी पाठ करायच्या तर आम्हाला जमत नाही, आणि तुम्ही ते पटकन असं रेफरन्स काढल्यासारखं. नाही, माझं काय आहे, मला अवघड काहीच नाही. कारण सुरेश भट अख्खा पाठ आहे, संपूर्ण पाठ आहे. माझ्या गजला तर मला पाठ असणं ठीक आहे, मी कवी आहे, माझ्या गजला असणं पाठ हे शक्य आहे. माझ्या बायकोला, माझ्या मुलींना माझ्या सगळ्या गजला पाठ. वा वा. म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे की आम्ही जेव्हा कवी संमेलनामध्ये मी माझी पत्नी आम्ही दोघं जातो, अनिता आणि मी, तेव्हा आमच्या अनेक कवी म्हणतो आमची बायको येत नाही रे. आणि जेव्हा हे कळतं की अरे बापरे, याला प्रदीपच्या गजला सगळ्या पाठ दिला, कारण ती कधी कधी मला पटकन एखादा रेफरन्स सांगते की तुमचे एखादा मी विसरलो तर. असं होत नाही शक्यतो, पण जेव्हा होतं एखाद्या 99% नाहीच, पण 99.99 पण एखादा टक्का होतं, तर ती पटकन सांगते. तर ते म्हणतो की अरे हे कसं. तर मी त्यांना गमतीने म्हणतो की सोपं लिहा, ते तुझ्या बायकोच्याही पाठ होतील आणि तुझी बायको येत जाईल असं म्हणतो. तर ते सोपं लिहिलं पाहिजे. आणि त्याहीपेक्षा माझ्या बायकोला याची सगळी आवड आहे, ती कलाकार आहेच, त्यामुळे तिला चांगलं घेतलं आहे. तिची एक गझल तिच्यावर लिहिली आहे. आणि गझलीतली गंमत, म्हणजे आपण गझल या विषयावर बोलतोय म्हणून हे ऐकणं गरजेचं आहे की 3 शब्दांची गझल आहे. ते पण ऐकवा. म्हणजे काय आहे, गझल तुम्ही आणखीन कमी करायची, आणखीन कमी करायची, आणखीन कमी करायची, आणखीन कमी. आता 3 शब्दांच्या पेक्षा कमी मी लिहिली पण आहे, 2 शब्दांची लिहिली, तो प्रश्न आहे. पण मी असं लिहिलं होतं, काळ झाला पहिला शब्द, दुसरा शब्द आहे जाळते, तिसरा आहे ती. आता गझलच्या नियमानुसार काळ झाला, जाळते, ती, यामध्ये ती यमक आहे, रदीप ज्याला म्हणतात, आणि जाळते टाळते काफिया म्हणजे ते उपांत्य यमक. आता हे 2 गोष्टी तर येणारच आहेत. हो. आणि काळजाला एकच शब्द आहे जिथं मला तुमची दाद घ्यायची, आणखीन कठीण. आणि पुन्हा वृत्तात लिहायचं आहे, वृत्त सोडून चालत नाही. बरोबर. आणि मी जेव्हा 2दा-3दा लोकांना ऐकवतो की काळ झालं जाळते ती, मग समोर प्रेक्षकात बसलेले असतात, ते म्हणतात अरे ह्यात काय विशेष आहे, आमची बायको जाळती, तुझीच बायको काय जाळते का. मग माई बायको काय करते हे विशेष मी पुढच्या वेळी सांगितलं की ती नुसती काळजाला जाळून थांबत नाही. काळजाला जाळते ती, काळजाला जाळते ती, आणि मला ओवाळते ती. अरे बा. काळजाचा दिवा जो करते त्याने ओवाळते मला. हे आणखीन सुपर क्वालिटी याला म्हणतो आपण. तसं आहे गुड बेटर बेस्ट, तसं आहे ते की ते तुमच्या बायका तर जाळतातच, पण माझी बायको त्याचा दिवा बनवते त्याने ओवाळते मला. काळजाला जाळते ती आणि मला ओवाळते ती. आणि पाठ आहेत ना सगळ्या गझला तिच्या, त्यामुळे मी असं म्हटलं की घेऊनी हे गीत माझे, घेऊनी हे गीत माझे, सारखे गंधाळते ती, सारखे गंधाळते ती. आणि फूल मी देऊ न शकलो. फूल म्हणजे काय, सुख. कोणताही नवरा आपल्या बायकोला सुख देऊच शकत नाही. कुणी काही म्हणलं, मी बंगला बांधला, मी बायकोला एक बंगला दिला, एक गाडी दिली, सुख हे फार वेगळं कल्पना आहे, ती नाही देऊ शकत. मग मी काय केलं आणि माझ्या बायकोनी काय केलं, मी सुख देऊ शकलो नाही, मग माझ्या बायकोनी काय केलं, काळ झाला जाळते ती आणि मला ओवाळते ती. सुख फूल मी देऊ न शकलो, फूल हे सुखाचं प्रतीक. फूल मी देऊ न शकलो, फूल मी देऊ न शकलो, जे दिले ते माळते ती. मग मी पेन दिला, मी काटा दिला, काही दिला असेल ते तिने केसात माळून घेतलं. गझल दिली असेल ती केसात माळली. काळ झाला जाळते ती. अर्धे प्रश्न सुटून जातील. आजकालच्या काळातल्या लोकांनी ऐकले तर अर्धे असे बरेच प्रश्न माझ्या गझला ऐकले तर खूप प्रश्न सुटून जातील. पण सांगायचा उद्देश की
असं लिहिलं. किंवा तिच्यावर मी आणखीन एक लिहिलं होतं, सुगंधी तू वर्ण तुम्हाला आठवलं की प्रत्येक पावलाला देतेस धीर तू, प्रत्येक पावलाला देतेस धीर तू, करतेस केवडी ही माझी फिकीर तू, वा वा. करतेस केवडी ही माझी फिकीर तू. ही गझल पु ल देशपांडेंच्या पत्नी म्हणजे सुनीताबाई देशपांडे यांच्याकडे मी जायचो. तर त्या मला एकदा गेलो तर त्या मला म्हटल्या, म्हणजे प्रदीप नवीन काय लिहिलं आहे. तर म्हटलं काही शेर लिहिले ते ऐकवतो. आणि ही ऐकवली मी. प्रत्येक पावलाला देतेस धीर तू, करतेस केवडी ही माझी फिकीर तू. आणि त्यात एक शेर होता, तो त्यांना ऐकवला, ज्याच्यावरनं मी सुगंधी तू शीर्षक त्याला दिलं. तर मी असं लिहिलं की प्रत्येक पावलाला देतेस धीर तू, करतेस केवडी ही माझी फिकीर तू, भुंगा चुकून येतो माझ्याकडे आता. संस्कृत वाङ्मयामध्ये आपण ऐकलेलं आहे, किंवा भुंगा आपल्याला माहिती आहे की भुंगा फुलाकडे जातो, किंवा संस्कृत वाङ्मयामध्ये भुंगा स्त्रीकडे जातो. प्रतीक आहेत, दोन मोठी प्रतिभा. पण मी इथं काय म्हणतोय, भुंगा माझ्याकडे येतो. आता मी तर पुरुष आहे, माझ्याकडे भुंगा कशाला येईल. मग त्याचं ओळी पुढच्या ओळीत उत्तर आहे, प्रत्येक पावलाला देतेस धीर तू, करतेस केवडी ही माझी फिकीर तू, भुंगा चुकून येतो माझ्याकडे आता, केलेस सुगंधी माझे शरीर तू. अरे वा वा, क्या. तर हे असं लिहिलं. किंवा मी आणखीन बऱ्याच गझलांवर लिहिलेलं आहे की एका ठिकाणी लिहिलं आहे की थोडे अमृतान गुलाब जल, थोडेसे मध थोडे अत्तर. आता गझलची ही गंमत सांगता सांगता ही पण सांगायला पाहिजे की शब्द आहेत ना, हे नर्तन करतात, नृत्य आहे त्यात. थोडे अमृत अन गुलाब जल, थोडेसे मध थोडे अत्तर, धा दिन दिन दा दिन. थोडे अमृत अन गुलाब जल, थोडेसे मध थोडे अत्तर, देवाने या तुला घडविले माझ्या खातर इतके सुंदर. मग तुझं सगळं थोडं थोडं आहे, मध आहे, अत्तर आहे, सुवास आहे, गोडवा आहे, सगळं आहे. थोडे अमृतान गुलाब जल, थोडेसे मध थोडे अत्तर, देवाने या तुला घडविले माझ्या खातर इतके सुंदर, माझ्या खातर इतके सुंदर, 6 ऋतूंनी आपले दागदागिने तुला अर्पिले. वा. 6 ऋतूंनी आपले दागदागिने तुला अर्पिले, तेव्हापासून चांदीचे हे पैंजन पडते काळे ठिक्कर. चांदीचं पैंजण काळं ठिक्कर पडतोय, चांदी जळायला लागली, सोनं काळं पडत नाही, चांदी जळायला लागली. केव्हापासनं? तेव्हापासनं, जेव्हा तुला सगळ्या ऋतूंनी दागिने दिले. 6 ऋतूंनी आपले दागदागिने तुला अर्पिले, तेव्हापासून चांदीचे हे पैंजण पडते काळे ठिक्कर, कामधेनूच्या गोड दुधाची साय काढून तुला लावली. बर. लहान मुलाला आपण आंघोळ घालतो, तुम्हालाही घातली मलाही घातली आईने, तर आपल्याला साई लावलेली आहे, डाळीचं पीठ लावलेलं आहे की नाही. तिला ते नाहीच लावलेलं, तिला तिथंच आंघोळ घातली. आणि ती कशी घातली आहे? कामधेनूच्या गोड दुधाची साय काढून तुला लावली, कामधेनूच्या गोड दुधाची साय काढून तुला लावली, म्हणून माझे गाणे जाते पंख लावून तव आधरांवर. तुझ्या ओठांवर माझं गाणं पंख लावून जातो. हा, सुंदर कल्पना आहे. हां, कामधेनूच्या गोड दुधाची साय काढून तुला अर्पिली, कामधेनूच्या गोड दुधाची साय काढून तुला लाभली, तेव्हापासून गाणे जाते पंख लावून तव आधरांवर. आता गंमत बा, भुवई कुठली नजरेवरती, नजरेच्या वर काय, भुवई कुठली नजरेवरती मदनाने तो बाण रोवला. बर. भुवई कुठली नजरेवरती मदनाने तो बाण रोवला, रती म्हणाली मादकतेला. रती वेगळी, मादकता तिची लहान बहीण आहे. आणि ती तिला काय सांगते मादकतेला, भुवई कुठली नजरेवरती मदनाने तो बाण रोवला, रती म्हणाली मादकतेला, राहा सुखाने हे तुमचे घर. ही प्रियसी जी माझी आहे, जी माझी बायको आहे, तिच्याबद्दल सांगते ती की हे तुझं घर आहे. मादकता रती सांगते की हे आहे त्यामध्ये, राहा सुखाने हे तुमचे घर. त्यातले आता परत कोणते कोणते शेर ऐकूया, पण ठीक आहे. रती म्हणाली मादकतेला, राहा सुखाने हे तुमचे घर, तुझे पाहुणी काळे कुंतल अंधाराने तोंड लपविले. त्याला लाज वाटली अंधाराला की आपल्यापेक्षा हे काळे कुंतल आहेत. तुझे पाहुणी काळे कुंतल अंधाराने तोंड लपविले, तुझी शुभ्रता घेण्यासाठी क्षितिजापाशी झुकते अंबर. तुझी शुभ्रता घेण्यासाठी क्षितिजापाशी झुकते अंबर, सारे काही तुझे निराळे
गोड गुलाबी हवे हवेसे. सारे काही तुझे निराळे गोड गुलाबी हवे हवेसे, पण हृदयावर हक्क सांगण्या गेलीस बाई तू माझ्यावर, तू माझ्यावर. वा वा. थोडे अमृतान गुलाब गेला थोडेसे मध थोडे अत्तर. असं बरेच आहेत गजला. मी गजलांचा जो कार्यक्रम गझलदीप करतो त्या कार्यक्रमात असंच असतो. माझा हातात कागद वगैरे नसतो आणि हजारो प्रयोग केलेत. पाठ आहे सगळं. माझ्या गजला मला पाठ आहेत, बायकोला पाठ आहेत, मुलीला पाठ आहेत, अनेक आमच्या मित्रांना पाठ आहेत. काही मित्र तर आमचे असे आहेत की ते विजय कुराडे वगैरे, की ते म्हणतात की तुम्ही तुमचा फोटो दाखवला आहे का, त्याला दाखवला तर तो म्हणतो हा ही ॲक्शन ना ही गझल म्हणली असणार. क्या बात आहे, क्या बात आहे. थांबली हा तर तो हां हे तो शेर असणार. म्हणजे इतकं ते पाठ झाले त्यांना. प्रेक्षकांना बरेच चाहते आहेत, त्यांना पाठ आहे. त्यामुळे चाललं आहे असं. तर आता आपण शेवटच्या समारोपाच्या काही गोष्टींकडे येऊ. त्याच्यापूर्वी सरांना ते अत्यंत भाग्यशाली आहेत की त्यांना भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासमोर त्यांची गझल सादर करण्याचा अनेक म्हणजे मला वाटतं एक प्रसंग त्यांच्या लाईफमध्ये असा आलेला आहे. त्याविषयी पण त्यांनी सांगितलं. नाही तेच म्हणजे पंतप्रधान तर ठीक आहे आणि काही इतर व्यक्ती पण. हो हो. म्हणजे मी अंबानी आणि अदानींपेक्षा श्रीमंत आहे या बाबतीत. पण माझ्या आयुष्यात अतिशय चांगल्या घटना घडल्या. मी वानगी दाखल 4-5 सांगतो. म्हणजे त्यातल्या तुम्ही जो उल्लेख केला पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी एकदा नाशिकला आले होते. मी पत्रकार परिषद होती त्यांची. आम्ही म्हणजे ते प्रचाराच्या दरम्यान आले होते आणि पत्रकार परिषद होती रेस्ट हाऊसवर. रेस्ट हाऊस पण नव्हतं तेव्हा, ते खरं उतरले होते. लॉन्च होता तिथं उतरले होते आणि त्यांच्या कार्यकर्त्याचा होता BJPच्या आणि तिथं ते उतरले होते आणि आम्ही गेलो होतो भेटायला त्यांना पत्रकार परिषदेला. पत्रकार परिषद झाली. सगळे पत्रकार परिषद झाल्यावर त्यांना मी विचारलं की म्हणलं वाजपेयी साहेब आता आपण काय करणार. काय नाही म्हणे आता थकलो आहे, आता मी आंघोळ करणार आणि झोपणार असं ते म्हणलं. ते म्हणले का पण असा का प्रश्न विचारला. म्हटलं मला कविता ऐकायच्या होत्या आम्हाला तुमच्या. मी आणि सुधीर कुलकर्णी म्हणून नाशिकला आहे, तो पण आहे. त्यांना आम्हाला कविता ऐकायच्या होत्या. ते म्हणले अरे मी आंघोळ करून येतो. ते खुल्लेच एकदम आणि ते स्नान करून 10-15 मिनटं आले. कविता ऐकवल्या त्यांनी मस्त. त्यांच्या कविता ऐकवल्या. मग ते म्हणले तुम्हाला काय आवड. मग आमची काय ओळख म्हणजे त्यात काही. पण अटल बिहारी वाजपेयी आहे. दलाई लामांबरोबर मी एक डोंगर चढलो. मी मदर तेरेसांबरोबर अर्धा दिवस घालवला. मी खय्याम संगीतकार खय्याम आणि अमृता प्रीतमचा मित्र नवरा प्रियकर काही म्हणा इमरोज हे माझ्या घरी आले. इमरोज आणि संगीतकार खय्याम स्वतःहून माझ्याकडे आले. माझ्या एवढीशा घराला मी त्यांना कसं आणायचं हे मला हे होतं. पण ते मला म्हणले मला तुमच्या घरी यायचं आहे. तर हे अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे सुरेश भट आलेच काही वेळा. पण अशी हे सगळी माणसं माझ्यावर प्रेम करणारी भेटली आणि खूप चांगली माणसं मी आयुष्यात जवळनं बघितली. त्यांच्याशी स्नेह जोडला. तर ह्यामुळे त्या अशा पद्धतीने खूप भाग्यशाली आहे मी, श्रीमंत आहे मी याबद्दल. आता आपण म्हणजे सरांचं नुसतं गझल लिहितायत आणि गझल सादरीकरण करतायत एवढंच त्यांचं कार्यक्षेत्र नाही, तर ते अतिशय मोठे अभ्यासक देखील आहेत. तर इतर विषयांवरती जे आपण कार्य करतात सध्या आपलं जे संशोधन किंवा लिखाण चालू आहे त्याविषयी पण आपण लोकांना सांगा. नाही मी म्हणजे जसं तुम्ही गझलच्या चळवळीचंच बोलला मगाशी की गझलचं चळवळ मी नुसते काही कवी संमेलनं भरवली किंवा असं नाही केलं. मी अनेकांना गझल शिकवली पण अनेक उपक्रम केले. म्हणजे एक कवी एक सायंकाळ म्हणजे सायंकाळचे एक दर महिन्याच्या एक कवीला बोलवलं होतं. अनेक गझलकार माझ्याकडे येऊन गेलेले म्हणजे कार्यक्रम त्यांचे केले. लोकमतसारख्या दैनिकात मी असताना दैनिकात तर लिहिलंच पण दैनिकाच्या कॅलेंडरच्या मागे मी शायरांचे किस्से दिले, उर्दू शायरांचे. उर्दूवर मी बस्तिक नावाचं सदर लिहिलं, त्याचं पुस्तक आलं तो भाग आहेच. पण दुसरं म्हणजे उर्दूचं दैनिक जे आहे महाराष्ट्रातलं 1 नंबरचं दैनिक आहे इन्कलाब. त्यामध्ये मी 2 वर्षापूर्वी मी 25 मराठीतली गाणी उर्दूत करून
दिली. भातुकलीच्या खेळामध्ये किंवा आज गोकुळात रंग खेळतो अरे वगैरे अशी 25 गाणी उर्दूत, कारण उर्दूतल्या लोकांना ते समजावं मराठीत काय आहे, अशी 25 निवडक गाणी मी त्यामध्ये दिली. आणि त्यामध्ये एक केलं की त्यामध्ये मी सुरेश भटांचीच 25 नाही दिली. गुरु असले माझे तरी इतरांबद्दल मला प्रेम आहे. म्हणजे मंगेश पाडगावकर आहेत, नारायण सुर्वे आहेत, सगळ्यांची गाणी दिली. तर ते विविधता त्यामध्येही आहे, तो भाग वेगळा. ते केलं. पुस्तकं लिहिलीच, ते तर आहेच. वेगळे वाटसरूसारखं एक पुस्तक मी लिहिलं की ज्यामध्ये साधारणतः जे लोक वर्तमानपत्राकडे जात नाही पण मोठे असतात त्यांच्या क्षेत्रात किंवा त्यांच्या कार्यात, ती त्यांच्याकडनं आपण काहीतरी प्रेरणा घ्यावी अशा लोकांवर मी पुस्तक लिहिलं, वेगळे वाटसरू. ते लिहिलं. नंतर मी आता माझं जे पुस्तक येतो आहे ते ह्याच सप्ताहात येईल. ते कदाचित उद्या परवाच येईल, मला माहिती नाही. पण ते म्हणजे दुष्यंत कुमार यांच्या साये में धूप जे आहे त्याचं लिप्यंतर केलं आणि ते पुस्तक आता त्याला एक सुदीर्घ प्रस्तावना मी लिहिली आहे की दुष्यंत कुमार मराठी माणसाला माहिती नाही, तो कळावा या दृष्टीने दुष्यंत कुमार कोण होता ह्याच्याबद्दलचं मी दिलं आहे. दुष्यंत कुमारचं हिंदी काव्यातलं कॉन्ट्रिब्युशन, त्याचं योगदान आणि सुरेश भट आणि दुष्यंत कुमार यांच्यामधले साम्यभेद, अशी ती प्रस्तावना सगळं करून ते दिलेलं आहे. ते येतो आहे आता माझं. मध्यंतरी 3 पुस्तकं मेहता प्रकाशनतर्फे जी आली 250-300 पानांची, ती ओशोंचं महावीरावरील जे प्रवचन आहेत त्याचा अनुवाद केला, ते आलेलं आहे. नंतर सावरकरांवर एक पुस्तक येईल माझं, सावरकरांना भेटलेले कवी असा विषय आहे, त्याचा 150-200 पानं लिहून झाली आहेत. तर ते पुस्तक. आणि जैन धर्माबद्दल पण तुम्ही काय? जैन धर्माबद्दल मी लिहिलं. तीर्थंकरांची गाणी मी लिहिली, 24 तीर्थंकरांवर गाणी लिहिली. त्या गाण्यांचं ती गाणी सुरेश वाडकरांनी गायली आणि त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर आहे. माझं जे चॅनल आहे द प्रदीप निफाडकर शो, त्याच्यावर सुरेश वाडकरांची ती गाणी 24च्या 24 गाणी गायलेली आहेत. प्रदीप निफाडकर आणि सुरेश वाडकर हे कॉम्बिनेशन म्हटलं तर सांगायची गरज नाहीये. तर ती गाणी, तो आम्ही कार्यक्रम सांगलीला केला होता, तरुण भारत मैदान, जिथं 40,000 लोक बसतात, तिथं आम्ही कार्यक्रम केला होता तो. तर ती गाणी, त्याचं पुस्तकही आलं नंतर, तीर्थंकरांची गाणी नावाचं पुस्तक पण आलं. आणि त्या गाण्याला अभ्यासकांची मान्यता म्हणून निर्मल कुमार फडकुले जे होते त्यांची प्रस्तावना आहे. आणि त्या गाण्याला ती गाणी बरोबर आहेत का नाही, त्यात लिहिले ते योग्य आहे का नाही, ह्याला धर्माची मान्यता पाहिजे म्हणून साध्वी तेव्हा प्रीती सुधाजी यांची प्रस्तावना त्याला आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी प्रस्तावना आहे. तर ते जैन धर्माची तीर्थंकरांची गाणी ते पुस्तक लिहिलं. नंतर मी सुभाषचंद्र बोस यांच्यावर कार्यक्रम केले. सुभाषचंद्र बोस यांचा ऑर्केस्ट्रा, वाद्यवृंद, याच्यावर मी काही गाणी, त्यांची 40 गाणी मिळाली आहेत मला. ती 40 गाणी जी मिळवली त्या सुभाषबाबूंचा अपघात जेव्हा झाला, त्या विमानात जो मनुष्य होता त्यांचा रक्षक, त्यांना मी भेटलो होतो. मग त्यांची मुलाखत मी सकाळला छापली होती, ती माझ्याकडे आहे. ती मुलाखत छापली होती. ते ग्रस्त जे होते, वारले ते, तर त्यांना मी भेटलो होतो. असं त्यांच्याकडनं ती गाणी घेतली, त्याच्यावर मी व्याख्यान देतो सुभाषचंद्र बोस यांच्यावर. अण्णाभाऊ साठे, अमर शेख हे तर लोकांना माहिती आहेत, आणि अमर शेखांचे पोवाडे तर सगळ्यांना माहिती आहेत, पण अमर शेखांच्या कविता लोकांना माहिती नाही. मग त्याचा प्रसार करण्यासाठी मी त्याच्यावर व्याख्यान देतो. म्हणजे ते एक वेगळं काम करतो. अर्थात हे सगळं जरी मी काम करत असलो, मी विद्वान, समीक्षक वगैरे तुम्ही जे शब्द वापरले असा संशोधक वगैरे नाही. मी कवी आहे आणि कविता केंद्रबिंदू ठेवूनच मी त्याभोवती फिरतो. मी मासिकसुद्धा काव्यदीप नावाचं काढलं होतं, त्यामध्ये कवितेवरच अख्खं मासिक होतं. 2 वर्ष मी ते चालवलं माझ्या पैशातून, मला हौस म्हणून. पण त्यामध्ये मग कवितेवरचं कोडं, कवितेवरचे प्रश्न, कवितेवरचं सगळं होतं. म्हणजे एक सदर होतं की आपले देशोदेशीचे राष्ट्रगीत, हे राष्ट्रगीत ही कविताच आहे ना शेवटी. मग ते होतं. चित्रपटात कवीची भूमिका कोणत्या कोणत्या नटाने केली त्याच्यावर एक सदर लिहिलं होतं. ज्या वसंत आबाजी ढाकेंपासून ते वसंत बापटांपर्यंत अनेक कवींनी हिंदी चित्रपटातल्या नायक नायिकांवर कविता लिहिल्या आहेत.
शांता शेळकेंनी लिहिलेली आहे. त्याचं एक सदर होतं. अशा अनेक गोष्टींचं असलेलं समुदाय असलेलं ते मासिक होतं. तर ते कवितेच्या तेव्हा माझी जी वाटचाल आहे ती शक्यतो कविता सोडून कुठे नाही. कविता हा केंद्रबिंदू आहे त्याचा. मग सावरकर आणि कविता, सुभाषचंद्र बोस आणि कविता, तर असं आहे. आता ओशोंचं थोडं हे आहे, पण ओशोंच्या ह्याच्यामध्ये सुद्धा काव्य आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये, पण महावीरवाणी म्हणून ते त्याचं हे केलं. तर सांगायचा उद्देश की असं केलं, खूप लोकं भेटली, एक समृद्ध आयुष्य म्हणता येईल तसं मी जगलो आणि मजा आली जगताना. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊ, ते म्हणजे आत्ताचा काळ, म्हणजे कोविड नंतरचा जो काळ आहे, इंटरनेटचा प्रचंड आक्रमण आपल्या मनावरती झाले. मनावरती राज्य कोण करतं तर रील्स करतात. तर अशा परिस्थितीमध्ये ठहराव असलेलं, त्याच्यानंतर सूत्रबद्ध असलेलं काव्य जे लिहायला अत्यंत कठीण समजलं जातं, अशा काव्याकडे तरुण मुलगा वळतोय का? आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आशेचं किरण काय दिसतंय का पुढच्या भविष्यामध्ये? एक लक्षात घ्या, राजस्थाननी तुम्ही आहात म्हणून सांगतो, आणि मी एक काव्यदीपमध्ये लिहिलं पण होतं. संत मीराबाई ज्या होत्या त्यांच्या काळामध्ये 16 नामवंत कवयित्री राजस्थानात होत्या. त्यांची नावं मी त्यात दिलेली आहेत, तुम्हाला दाखवू. नक्की बघेल. पण त्या 16 जणींची नावं नाही ना राहिली, संत मीराबाईंचंच राहिलं. तर काय असो, प्रत्येक काळामध्ये कवी किंवा कलाकार भरपूर असतात, पण त्यांची नावं राहतात, ती नावं राहणारी काळाच्या ओघावर नावं राहतात ती फारच कमी लोकांची. बरोबर. त्यामुळे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कुणाचं नाव राहील नाही माहिती, कारण आमच्याच काळामध्ये आमच्या कवींपैकी कुणाचं राहील हे मला नाही माहिती. म्हणजे गझलकडे वळतात तरुण. मराठीत तर खूप वळतात. मराठीमध्ये आत्ता 200 गझलकार लिहित आहेत आत्ता. त्यामुळे लिहितात ते वेगवेगळ्या भागातले. म्हणजे नगर देवळासारखा एक गाव पाचोऱ्याजवळचं, तिथं गोकुळ मस्कर म्हणून आहे. इकडं तुम्ही कोल्हापूरला गेलात तर प्रताप पाटील म्हणून आहे. साताऱ्याला गेलात तर डॉक्टर श्याम कळसकर आहे. बरीच नावं आहेत, म्हणजे सांगायची झाले तर लिहित आहेत. पण त्यांच्यात किती पुढे अजून प्रगती होईल हा एक संशोधनाचा विषय आहे. अशा आहेत लिहिणारे, लिहित आहेत. पण आत्ता काय आहे, आत्ता हा मार्केटिंगचा जमाना आहे, प्रदर्शनाचा जमाना आहे खरं सांगायचं तर. त्यामध्ये तुम्ही वाहून न जाता तुम्ही सकस लिहिणं, सातत्यानं चांगलं लिहिणं, एक दिवस चांगलं लिहून चालत नाही, सातत्यानं चांगलं लिहिणं हे फार कठीण काम आहे. आणि ते करायचं म्हटल्यावर जसं मी सांगितलं, संत मीराबाईंचं सांगितलं तसं आहे की काळाच्या ओघात किती होईल काय होईल तो नंतरचा वागे. पण आता लिहित आहेत मुलं, म्हणजे आता 200 मुलं लिहित आहेत, म्हणजे नक्कीच 200 गझलकार मराठीत आहेत आजच्या घडीला. त्यामुळे लिहित आहेत, नाही असं नाही. सूत्रबद्ध काव्य लिहित आहेत, ज्याला छंदोबद्ध म्हणतात ते आहे. आणि छंदोबद्ध कठीण आहे ना. म्हणजे सुरेश भट नेहमी सांगायचे की कठीण लिहिणं सोपं आहे, सोपं लिहिणं कठीण आहे. तर हे सूत्रबद्ध आहे. म्हणजे जसं मी सांगितलं की काळ झाला जाळते ती, 3 शब्द आहेत, त्यातले 2 आहेत जाळते आणि ती. ते तर येणारच आहे पुढच्या ओळीत, कारण टाळते माळते काहीतरी ना, ती तर रदीप आहे, येणारच आहे. आणि काळ झाला एका शब्दात मला तुमची दाद घ्यायची, ही कसोटी आहे. मग ही कसोटी पार करायची आणि दाद घ्यायची, हे कठीण काम आहे. पण हे कठीण काम करणं आहे. आणि पण ते कठीण आहे तरी ते माझ्या घरातल्या कामवालीलासुद्धा ते ऐकवलं, तिला आवडेल एवढं सोपं लिहायला पाहिजे की कुठे कठीण शब्द नको. काळ झाला जाळते ती आणि मला वाळते ती, तिला समजण्यासारखं आहे. थोडे अमृतान गुलाब जल थोडेसे मग थोडे अत्तर, काय अवघड काहीच नाही आहे, शब्द कठीण नाही आहे. तेव्हा ते एक आहे, त्यामध्ये तो भाग आहे. त्यामुळे आजच्या तरुणांच्यामध्ये त्यांनी जर ह्या रील आणि ह्याच्या मागे न लागता जर सातत्याने सकस लिहिलं तर पुढे चांगलं भवितव्य आहे त्यांना, नाही असं नाही. तर आता हे आहेत प्रदीप निफाडकर सर, की ज्यांचा गेल्या काही वेळामध्ये आपण अनेक प्रकारचे पैलू
आपल्या समोर आले. म्हणजे ते सुरुवातीच्या काळामध्ये पत्रकार होते, त्यामुळे अनेक विषयांशी त्यांचा संबंध आला. पण सुरेश भटांचा आशीर्वाद त्यांना मिळाल्यानंतर मात्र त्यांनी स्वतःची वेगळी वाट, म्हणजे सुरेश भटांचं काहीतरी पुढची जनरेशन जसंच्या तसं सादर करतो आहे असं न करता स्वतःचा सकसपूर्ण अभ्यास करून त्यांनी स्वतःची एक महाराष्ट्रामध्ये वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. तर अशा व्यक्तिमत्वांना आपण पुढच्याही काळामध्ये भेटणार आहोत. आणि साहित्यामधलं जे मराठी साहित्यामधलं मराठी गझल यामधलं सरांचं जे योगदान आहे ते वाखाणण्यासारखं आहे. आणि भविष्यामध्येही आपल्याकडनं उत्तरोत्तर सुंदर रचना होत असं मी शुभेच्छा तुम्हाला देतो आणि आजची मुलाखत